मॅचच्या दिशेने जाऊयात. गोलंदाजीसाठी अर्थातच संदेश बाबर गोलंदाजीसाठी दाखल होतोय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये विजय आणि ऋषिकेश या मॅच मध्ये ओपन करतील. विजयला स्ट्राईक मध्ये पाहत आहे डावखुरा हाताचा खेळाडू लेफ्ट हँडेड बॅटर. चला मॅचला लगेच सुरुवात करूयात. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्ले क्रमांक 1 मध्ये मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू बॅटच्या अगदी रडामध्ये होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. अगदी चांगल्या पद्धतीने हा चेंडू स्टॉप केला मी म्हणेल. एक धाव जरूर कंप्लीट केली जाते. एकाच धावी होती. समाधान मानणारे दोन्ही खेळाडू तुम्ही पाहताय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात केली. टीमचा अकाउंट मात्र ओपन केलं पहिल्या चेंडूवरती. सध्या ऋषिकेशला स्ट्राईक वरती आपण पाहतोय. आतापर्यंत बऱ्याचदा संघ या मैदानामध्ये खेळलाय, स्पर्धेमध्ये खेळलाय, तालुक्यामध्ये खेळलाय, पण प्राइजच्या शोधामध्ये दोन्ही संघ. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न खेळाडू आहे. मिडॉनचा चेंडू हातामध्ये. कॉल चुकला गेला. रनआउटची संधी प्राप्त केली. बॅटर गॉन होईल. फलंदाज विजयला यावं लागेल माघारी. कॉल खऱ्या अर्थानं देणं गरजेचं नव्हतं, कारण की चेंडू सरळ मिडॉनच्या हातामध्ये जात होता. वेलकम सुस्वागतम. बॉल बॅक ड्राइव्ह वी शेप मध्ये जरूर खेळून काढला. आदरणीय निवाजी साळुंके साहेब, अरविंदजी साळुंके साहेब, आपल्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. श्री मानेदेवी चषक 2024च्या वतीनं आपलं मनपूर्वक अधिक स्वागत. यावी फटका चांगला खेळून काढलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजनला. वन बाउन्स निघून जातोय. 4 धावेसाठी चौकार. अप्रतिम फटका खेळून काढलाय. सरळ बॅटीवरती ज्युसी फुल टॉस होता आणि या फटक्याच्या माध्यमातून तब्बल 4 धावा संघासाठी गोळा केल्या गेल्यात. अनिलच्या बॅट मधून हा चौकार आला होता. यावेळी देखील शॉर्ट आर्म पुल. काव कॉर्नर रिजन. अनिल थांबत नाहीये. अनिलनं आता वेगळं रूप धारण केलंय. मी थांबणार नाहीये, मी वाट बघणार नाहीये, मी वाट दाखवणार. आणि या मॅच मध्ये आता मात्र तो आग लावण्याचं काम करतोय. वॉट अ इनिंग. पहिल्या 2 चेंडूवरती प्रभावशाली बॅटिंग केली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती त्याने इरादे स्पष्ट केले. मला हाणामारीच आवडते आणि सध्या तीच केली जाते. स्वागत करण्याचा प्रयत्न अगदी स्लीप रिजन मध्ये, सेकंड स्लीप रिजन मध्ये डिक्लेअर साठी चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. एका धावेच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 11, 11 लॉस ऑफ द 1 विकेट. 11 धावा. हो, यावेळी देखील आपण पाहिलं चांगल्या पद्धतीने चेंडू जरूर हाताला. अंपायर कॉल येतोय. नो बॉल, थ्रो बॉल. हा थ्रो बॉल अंपायरनं ओळखला आणि लगेच अंपायरनं निर्णय दिला. इट्स नो बॉल. म्हणजे
7 धावा तब्बल या चेंडूवरती जरूर भेटतायत. हा गोलंदाज फक्त या मॅच पुरता आता थांबतोय. आदरणीय शिवाजी साळुंखे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय जगन्नाथजी साळुंखे साहेब, आपल्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. वेलकम सुस्वागतम. श्री मानदेवी चषक 2024च्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. थ्रो बॉल तब्बल 7 धावा या चेंडूवरती प्राप्त झाल्या. 0 चेंडूमध्ये संघाची धाव संख्या आता डायरेक्ट. फ्री हिटचा चेंडू, सुरेख फटका निघून जातोय का कॉर्नर रिजनच्या बाहेर. तब्बल एका चेंडूवरती 13 धावा प्राप्त झालेत. संघाची धाव संख्या मात्र तेजीने पुढे जाते. 24 धाव संख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. 24. बॅकफुटला जाऊन टॉप एज आहे खेळाडू अनिल. यावेळी मात्र मोठी विकेट गळायला लागते. ज्या खेळाडूनं या मॅच मध्ये आग लावली आणि अनिल नावाचं वादळ जे मैदानामध्ये घुम घुम करत होतं, त्या अनिलला मात्र शांत केलंय. मात्र त्याने आपलं काम पूर्ण करत असताना संघाला एक चांगली वाट निर्माण केली आहे श्री जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे टीम साठी. चांगली सुरुवात त्यांना आपल्या टीमला करून दिली अनिलनं. मिस्टर शतायू यावेळी फटका, थोडासा बॅटचा फ्लो खाली राहिला. बॅट स्विंग झाली नाहीये प्रॉपर, लॉक झाली होती बॅट, कारण की बॅट स्विंग केली ती अर्धी स्विंग झाली आहे. आणि तदनंतर आपण पाहिलं तर एलिव्हेशन थोडस कमी भेटलं होतं. एक धाव जरूर कंप्लीट केली आहे. संघाची धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी 25 या आकड्यावरती. 25. पुल करण्याचा प्रयत्न, टॉप एज विकेट कीपर आहे, चेंडू पर्यंत पोहोचतोय, कॅच पकडली जाते. आणखीन एक विकेट या ओव्हर मध्ये प्राप्त होतीये. ऋषी बॅटर गॉन होतोय आणि आणखीन एक धक्का कराटे संघाला भेटतोय. धाव संख्या तर चांगली आली आहे, पण दुसऱ्या साइडून विकेटची गळती देखील चालू झाली कराटे टीमची. मात्र तळीय संघ आज मात्र विकेट घेत असताना धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम मात्र चांगलं करतोय. संघाची धाव संख्या सध्या मात्र अगदी स्थिर आहे 25 या आकड्यावरती. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत ओव्हर क्रमांक 2 चे. हो, यावी फटका सुरेख केला, लेफ्ट केलाय, निघून जातोय अगदी 1 बाउंस 4 धावेसाठी. 4 धावा आज चौकार आहे. येस, अगदी सीमारेषेच्या अलीकडे टप्पा. प्रयत्न जरूर चांगला राहिला होता खेळाडूचा. लॉंग ऑन रिझन मधून मात्र अखेरीस सँडीला थोडीशी दुखापत झाली आहे, मात्र ती जास्त नसावी हीच प्रार्थना. यावेळी देखील आपण पाहिलं तर वेगानं जरूर चेंडू हाताला गेला, मात्र बॅटीच्या अगदी बॉटमला. 1 धाव जरूर प्राप्त होते डिक्लेअर मध्ये. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ समाप्त झाला. खेळाडू आपण पाहिले तर आपल्या संघासाठी जरूर जीवाचं रान करत असतो, एक धाव वाढवण्यासाठी. पण मी म्हणेल काळजी घ्यावी प्रत्येक खेळाडूनं. गावासाठी खेळणं, कोणी पैशासाठी खेळताना आपण पाहत नाही. ट्रॉफीसाठी खेळणारा पाहतो, गावासाठी खेळणारा पाहतो. कित्येक वेळा पराभव भेटतो, पराभवाला पुढे जावं लागतं. गावकरी बोलतात तुम्ही संघ एंट्री करायचं बंद करा, पण शेवटी संघ एंट्री झालाच पाहिजे. कारण की गावासाठी खेळणारे जे खेळाडू आहेत, जे किती पराभव आले तरी एंट्री करायचं थांबवत नाही. की ते गावाचं नाव, तालुक्याचं नाव आणि तो समाधान जे भेटतं ते कुठल्याच खेळामध्ये भेटत नाही. पैसे देऊन ही मजा
घेता येत नाही, पैसे देऊन हा आनंद विकत घेता येत नाही. तो आनंद मैदानामध्ये जाऊनच भेटतो आणि तो आनंद क्रिकेटमध्ये गावच्या एक गाव 11 मध्ये तो आनंद आहे. तो पाटण तालुका टेनिस क्रिकेटमध्ये तो आनंद आहे, तो जगतो आपण. कुठलंही टेन्शन आज डोक्यामध्ये नाहीये, सगळे टेन्शन बाजूला आहेत आज. हो सोडून दिला चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झाला अरुण. मी 12वा खेळाडू असलो तरी चालेल, पण गावचं टी शर्ट माझ्या अंगावरती पाहिजे, समाधान वेगळं आहे भाऊ. गावचं टी शर्ट भेटणं म्हणजे वेगळा आनंद. यावेळी सुरेख फटका, शॉट ऑन पूल आहे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रीजन आहे, खेळाडू कॅच होतीये ड्रॉप. 2 धावा कंप्लीट केल्या जातात, 2 धावा रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जातीये, 33 धावसंख्या 33. तुम्ही क्रिकेटला करिअर नाही ठेवू शकत, टेनिस क्रिकेटला एक मनोरंजन म्हणून ठेवू शकता, आपला काम धंदा व्यवसाय सांभाळूनच. शॉट ऑन पूल, सुरेख फटका, गोफन फिरवले, पूल होता जबरदस्त, दे धक्का, हा घ्या आणखीन एक छक्का. वॉट अ स्ट्रोक. शतायूच्या माध्यमातून हा फटका खेळून गेला. हाईट फॅक्टर चांगला आहे शतायूचा. हवाई फायर ज्या पद्धतीने हा निघून गेला. संघाची धावसंख्या अगदी जाऊन पोहोचले 33 या आकड्यावरती 33. 39 धावसंख्या 39. यावेळी देखील आपण पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कदाचित डिक्लेअर मध्ये जातोय. होय, या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल आणखीन थोडी पुढे जाईल. 40 धावसंख्या, ही चांगली धावसंख्या श्री जुगाईदेवी स्पोर्ट्स कराटेच्या माध्यमातून. चांगली धावसंख्या या टीमनं आतापर्यंत उभी केली. एक फायटिंग स्कोर म्हणतात, एक मॅजिकल फिगर. गती परिवर्तन पुन्हा एकदा शतायुष सांगतोय, बोला आता इथे टाकायचा नव्हता, बोला आता बॅट के सामने मत डालो. काय फटका खेळला गेला, अप्रतिम. शॉट ऑन पूल जो पॉवरफुल होता, 6 धावेसाठी निघून जातोय मॅक्सिमम साठी. संघाची धावसंख्या 46. यावेळी देखील उचललाय हवेमध्ये, आणखीन एक काव कॉर्नर रिजनच्या बाहेर. वॉट अ स्ट्रोक यार, एक आणखीन एक हिरा चमकला पाटण टेनिस क्रिकेट मध्ये. कराटे टीमचा सतायो या मॅच मध्ये सांगतोय, होय ये तो अनजान है, ये तो झाकी है, पिक्चर अभी बहुत बाकी है मेरे दोस्त. वॉट अ स्ट्रोक, काय बॅटिंग चालू आहे. 50 पार. बावन्न धावसंख्या. बॅटीच्या रडामध्ये हेलिकॉप्टर बाहेर काढला, टॉप एज पॉइंटला आहे खेळाडू, चेंडूपर्यंत जातोय. पहिली धाव वेगानं, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न कंप्लीट केला जातोय. फेकी तर केली आहे, बघता बघता तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंगला फेकी आणि अखेरीस लालच बुरी बात आहे. मात्र शतायूची बॅटिंग सगळ्यांना आवडली आहे आणि त्याची टीम त्याचा अगदी स्वागत करते टाळ्यांच्या आवाजामध्ये. या पाटण टेनिस क्रिकेटला भेटलेला आणखीन एक हिरा चमकला. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झाला. संघाची धावसंख्या 53 आणि 54 आणि 55 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच जानाईदेवी स्पोर्ट्स तळीये या संघाच्या समोर 55 रन्स टू विन. टॉस साठी जाऊयात. श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे संघ विपक्ष कुंभारवाडी बॉयज कुंभारवाडी संघ, या दोन्ही टीमच्या इन बिटवीन होईल टॉस. मी विनंती करेल सन्माननीय शिवाजी साळुंके साहेब, जगन्नाथजी साळुंके साहेब
मी विनंती करेल आपल्या दोघांची शुभहस्ते या मॅचचा टॉस केला जातोय. आदरणीय शिवाजी साळुंके साहेब आणि जगन्नाथ साळुंके साहेब यांच्या शुभहस्ते करूयात मॅचचा टॉस. बोथ कॅप्टन्सी या श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे आणि कुंभारवाडी बॉयज कुंभारवाडी टीम. थँक्यू सो मच किरण सर. एका बाजूला अजित आणि दुसऱ्या बाजूला निलेश, एका बाजूला उधवणे दुसऱ्या बाजूला कुंभारवाडी बॉईज कुंभारवाडी. मी मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. या सर, आपलं मनपूर्वक स्वागत. एका बाजूला कुंभारवाडी बॉईज कुंभारवाडी, श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे. इथे क्षणचित्र टिपली जात आहेत, फोटो घेतला जातोय. थँक्यू सो मच. टॉस केला जाईल. उधवणी संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय आणि काटा झालाय. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. अभिनंदन निलेश, महत्वाचा टॉस जिंकलाय. दुपारचं सत्र निर्णय काय असेल? फिल्डिंग काढण्याचा निर्णय घेतलाय. ज्या प्रकारचं तुम्ही आयोजन पाहताय, कसं वाटलं आयोजन? पाटण तालुक्यामध्ये बॉसचे आयोजन म्हटलं सगळे चांगलेच असतात. हे मैदानाचं आयोजन आहे ते पण चांगलं आहे. मुलांना चांगला प्लॅटफॉर्म आहे, चांगलं आयोजन आहे. आणि संपूर्ण स्क्वॉड तर असेलच. काय माइंडसेटने आज खेळ केला जाईल? या सीझन मधली आमची तिसरी टुर्नामेंट आहे. पहिली टुर्नामेंट आम्ही चांगली खेळलो, सेकंड राऊंडमध्ये गेलो. मागच्या टुर्नामेंटमध्ये आम्हाला एवढा म्हणजे चांगला गेम दाखवता आला नाही. या टुर्नामेंटमध्ये आम्ही चांगला गेम दाखवू आणि आम्ही नक्की प्राइज मागू. थँक्यू सो मच निलेश. कॅप्टन अजित दादा, टॉस विरोधात गेलाय, आता फलंदाजी करायची. 18 चेंडूचा खेळ, काय मनामध्ये टार्गेट सेट केलाय की 18 चेंडूच्या खेळाखेर आपल्याला करायचंय? 18 चेंडूमध्ये 40च्या वर तरी करण्याचा ट्राय करेन, कारण स्कोर चेस करायला थोडा प्रॉब्लेम होतोय, बॉल बाहेर जात नाही म्हणून. सो 40 तरी रन करेन आम्ही. वांगवेली क्रिकेट क्लब महिंचं आयोजन, श्री माणेदेवी चषक, कसं वाटलं? चांगलं वाटलं. आयोजन चांगलं व्यवस्थित केलेलं आहे, सगळे व्यवस्थित खेळायला येतात, टाइम टू टाइम चाललंय. सो मजा आहे. थँक्यू सो मच. मॅचला देखील मजा येईल. टॉस जिंकलाय ज्योतिर्लिंग टीम उधवणे आणि त्यांनी सांगितलं आम्ही गोलंदाजी करू. मी मान्यवरांना आदरपूर्वक विनंती करेन, आपण मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. मॅचला मजा येईल. दुसऱ्या डावामध्ये अगदी ज्या प्रकारे या स्पर्धेमधील सर्वोच्च स्कोर नोंदवलाय जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे, 54 धावा, 55 धावांचा पाठलाग. जसा सुरुवात होईल मायक्रोफोनवरती आवाज सोडला जाईल किरण मस्कर सरांचा. धन्यवाद. अगदी उधवणे टीमची पुढच्याच आठवड्यामध्ये मोठी स्पर्धा येते. म्हणजे पहिल्या पर्वामध्ये ती स्पर्धा आहे ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान स्पोर्ट्स उधवणे आयोजित ज्योतिर्लिंग प्रतिष्ठान चषक 2024. त्यांचा 28 आणि 29 डिसेंबरला जी उधवणे गावाच्या अभिमानाची स्पर्धा असेल पहिल्या वर्षातली. आणि ती स्पर्धा आपण पाहिली तर अगदी घरोंदा या मैदानामध्ये ती स्पर्धा खेळवली जाईल पुढील आठवड्यामध्ये. त्या स्पर्धेची देखील आतुरता आहे, कारण की गावची पहिली स्पर्धा म्हणजे बरंच भव्य दिव्य आयोजन असणार आहे. बक्षिसांचा वर्षाव आणि पाऊस जरूर पडेल या मैदानामध्ये. सध्या आपण पाहिलं तर व्हाईट बॉल पहिला चेंडू गोलंदाज टाकत असताना थोडासा अडखळला गेला. पुढे घेण्याचा प्रयत्न, फुल टॉस आहे, यश आहे, यशला भेटतंय यश आणि कराटे संघाला भेटतंय पहिलं यश. फलंदाज माघारी जातोय, अर्थातच बॅट्समन शशिकांत, गोलंदाज शशिकांतने भेटले पहिली विकेट. अप्रतिम गोलंदाजी मिस्टर शशिकांत. बॅकफुटला जातो यावेळी मिड विकेट रिझन मधून यश पुन्हा एकदा येतो वेगाने, चेंडू गॅदर केला, फेकी यशची पाहू शकतो, ओढत थ्रो यार, डायरेक्ट फेकी. अप्रतिम गोलंदाजी शशिकांतची. चल, एक चांगला टीव्ही न्यूज रिपोर्टर शशिकांत आहे लोकशाहीचा. बऱ्याच या सर्व गोष्टी सांभाळून ते क्रिकेटला देखील वेळ देतात.
ओहो स्क्वेअर कट चापट अगदी डीपेक्षा कव्हर रिझनला जाग्यावरून थोडस मागे जाऊन हा पंच दिलाय 4 धावेसाठी. तब्बल 55 धावेचं आव्हान पार करायचं आहे आणि या 55 धावेचं आव्हान पार करण्यासाठी कसा खेळ करावा लागेल तो असा. अगदी मॅच खेळून नुकतंच एंट्री झाली 2 मिनिटं. पाटण तालुका टेनिस क्रिकेट संस्थापक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेट अध्यक्ष शिवा द बॉस आज त्यांची देखील मॅच होती. ओहो डाऊन दी ग्राउंड खेळाडू आहे चेंडू स्टॉप केलाय मात्र एक धाव मात्र इथे कंप्लीट केली जाते. ओहो फटका चांगला आहे कॅच देखील पकडली आहे शतायू होता आणि त्यानं पकडलेली कॅच विकेटचं पतन बॅटर गॉन होतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 2 धक्के आता मात्र जरूर भेटत आहेत. सागर दाखल झालाय बॅटिंग साठी. 55 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. तब्बल 12 चेंडू आता मात्र बाकी आहेत. शतायू सध्या मात्र गोलंदाजीसाठी दाखल झाला. बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर साठी असलेले डीएससी चे ब्रँडेड शूज सध्या तुम्ही पाहता. नक्की या सर्व गोष्टींची चर्चा करू. यश यांनी लगेच मागे येऊन पाहिलं. प्रत्येकाला इच्छा असते प्रत्येक खेळाडूची इच्छा असते भाऊ एकदा फक्त लाईफ मध्ये बेस्ट बॉलर किंवा बेस्ट फिल्डर हा शूज ब्रँडेड विकत घेण्यामध्ये आणि प्राइज भेटण्यामध्ये बराचसा फरक आहे. विकत घ्यायला तुम्ही 5,000चा शूज पण घेऊ शकता पण जेव्हा 2,000 रुपयाचा शूज गिफ्ट भेटतो त्याची किंमत 10,000 होऊन जाते. ही मजा वेगळी आहे. ओहो डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न खेळाडू चेंडू पकडला फेकी केले यावेळी मात्र रन आउट होत नाहीये. बॅटर पोहोचले गेलेत अगदी पॉपिंग क्रीज मध्ये. 1 रन तुमने चुराया जो सनम. व्हाट अ रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम यार. चिकी धाव चोरीची धाव. भाई मांग के नहीं देंगे तो छीन के लेंगे जरूर. याला बोलतात चोरीची धाव. सोडून दिला यावी मात्र चेंडू आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. एक्स्ट्रा धाव ऍड होते. पीटीपीएल चे जे सर्व संघ मालक आले असतील त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती जरूर या. टीम टोटल अगदी 10. बॅकफुटला जाऊन सोडण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहिलं तर सोडून दिला जातो. आणखीन एक एक्स्ट्रा धाव. व्हाईट बॉल थोडीशी ओव्हर लांबवली जाते. एक्स्ट्रा जास्तच येत असताना सध्या मात्र आपण पाहतोय 11 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजवली गेली आहे. ओव्हर चेंज केले आता सुनीलला कदाचित यॉर्कर दांडी गोल विकेटचं पतन. बॅटर गॉन. करूयात या व्यासपीठावरती सन्मान अतिथी देव भव.
व्यासपीठावरती उपस्थित सागरजी साळुंखे आज व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतले जात आहेत. आणखीन काही सन्मान आपण घेतो व्यासपीठावरती. आदरणीय संदीपजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आपल्या शुभ हस्ते केला जाईल. आदरणीय संदीपजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. त्याचबरोबर मी विनंती करेल आदरणीय अरविंदजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. अरविंदजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. त्याचबरोबर आदरणीय शिवाजी साळुंखे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेऊयात. आदरणीय शिवाजी साळुंखे साहेब या आपला देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. त्याचबरोबर आदरणीय जगन्नाथजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात. आदरणीय जगन्नाथजी साळुंखे साहेब आपण देखील आपला देखील सन्मान विजयभाऊ आपल्या शुभ हस्ते सन्मान आम्ही घेतोय. आदरणीय जगन्नाथजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतला जातोय. त्याचबरोबर आदरणीय निवासजी साळुंखे साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेतो. आदरणीय निवासजी साळुंखे साहेब दादा आपण देखील या आपला देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. विजय दादा आपल्या शुभ हस्ते सर्व सन्मान आम्ही घेतोय. आदरणीय विनोदजी कडव साहेब देखील आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिलेत, त्यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. प्रत्येक स्पर्धेला दादांची उपस्थिती आम्ही जरूर पाहतो. मानादेवी चषक 2024 ला देखील दादा उपस्थित आहेत. आदरणीय विनोदजी कडव साहेब यांचा देखील सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये घेत आहोत. एक क्रिकेट प्रेमी टीमची टोटल अगदी 14 वरती जाऊन पोहोचल्या. 14 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा. एक क्रिकेट प्रेमी, एक सच्चा क्रिकेट प्रेमी मी म्हणेन आदरणीय विनोदजी कडव साहेब, जे प्रत्येक क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जरूर उपस्थित असून या स्पर्धेचा आनंद घेतात. थँक्यू सो मच. शेवटचे फक्त आता 6 चेंडू मात्र बाकी आहेत या मॅचचे. 41 धावा अजूनही विजयासाठी हव्यात. यानंतरची मॅच श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स उधवणे विपक्ष कुंभारवाडी बॉयज कुंभारवाडी. ओहो बॅकफुटला जाऊन अप्रतिम फटका. शॉर्ट ऑन पूल खेळला. शेवटच्या क्षणाला जरूर मोठे फटके येत आहेत, पण हे षटकार आता कशा पद्धतीने खेळले जातील. 5 चेंडू मध्ये अजूनही विजयासाठी आपण पाहिली तर बऱ्याचशा धावा, 35 धावा अजूनही विजयासाठी हव्यात 5 चेंडू मध्ये. यावेळी देखील शॉर्ट ऑन पूल आहे. खेळाडू, एक विकेट आली आहे, आणखीन 2 विकेट आल्या तर विजयला अर्थातच ओमकार यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचा प्राइज असेल हॅट्रिक विकेट साठी. चार चेंडू अजूनही 35 धावा विजयासाठी हव्यात.
ओहो, यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर डॉट जरूर जातो. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. यानंतर लगेच मॅचला सुरुवात करायची, नवीन मॅचला. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल जातो. निर्धाव चेंडू, फक्त शेवटचे 2 चेंडू अवघे बाकी आहेत. यावेळी देखील आपण पाहिले तर अगदी कॅच घेण्याचा प्रयत्न जरूर राहिला. ड्रॉप होतीये, प्रयत्न चांगला राहिला मी म्हणेल कॅच घेण्यासाठी. शेवटच्या क्षणाचा राहिलेला तो प्रयत्न. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर चांगली पकड कराटे टीमने आतापर्यंत पकडली या मॅच मध्ये. अप्रतिम आणि अखेरीस विजेता राहते श्री जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे संघ या मॅच मध्ये विजेता राहतोय. विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. मॅचचा हिरो राहतोय शतायू, ज्याने या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग केली आहे आणि अप्रतिम गोलंदाजी.